नमस्कार, माझे नाव हर्षदीप भीमराव कांबळे. मी या टीमचा मार्गदर्शक. विकसित भारत 2025 या अभियानाअंतर्गत आमची शाळा स्वर्गीय सुधाकर नाईक माध्यमिक विद्यालय जळगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ एक प्रोजेक्ट सादर करणार आहे. या पूर्ण प्रोजेक्टची माहिती आमचे विद्यार्थी सादर करणार आहे. नमस्कार, माझे नाव जयसिंग दिनेश जाधव आहे. मी वर्ग 10वी मध्ये शिकत आहोत. आमच्या शाळेचे नाव स्वर्गीय सुधाकर नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ. नमस्कार, माझे नाव सुमित जयसिंग जाधव, वर्ग 9वा. नमस्कार, माझे नाव लकी विनोद चव्हाण, वर्ग 9वा. नमस्कार, माझे नाव सैनिक जाधव, वर्ग 9. नमस्कार, माझे नाव शिवम संतोष जाधव, वर्ग 9वा. स्वर्गीय सुधाकरराव नाईक माध्यमिक विद्यालय जुन्ना तालुका पुसद जिल्हा यवतमाळ. आपण घरगुती सामानांपासून गणितीय त्रिमितीय आकृती तयार करणे. आमच्या टीमचे नाव अर्जुन. गणितीय त्रिमितीय आकृत्या चार संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी आमची घरगुती डबे चेंडू यांचा उपयोग करून आपण घनवृत्तीची गोल गोल याचा संकल्पना स्पष्ट होतात. तर हा आमचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचा विशेष असा आहे की शहरातील विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट, लॅपटॉप आणि तत्सम काही साहित्य सर्व उपलब्ध होते. जसं की जिओजेब्रा अशा जे काही वस्तू आहेत त्या त्यांना उपलब्ध असून ते त्यांना थ्रू डायरेक्ट 3D साहित्य कसं असते कसं नाही हे समजू शकतात. परंतु ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर हे साहित्य उपलब्ध नसताना ते साहित्याचा उपयोग करून, साधारण साहित्याचा उपयोग करून 3D संकल्पना कशा स्पष्ट व्हाव्यात यासाठी हा आमचा घरगुती साहित्याचा वापर करून आम्ही 3D संकल्पना म्हणजे त्रिमितीय आकृती संकल्पना आम्ही विस्तृतपणे त्यांचं वर्णन करून समजून घेतो. आणि या ज्या जो आपला हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टसाठी आमचे शाळेतील उपमुख्याध्यापक यांचं थोडंसं मार्गदर्शन लाभलं. ते थोडी त्याबद्दल थोडीशी बोलतील. मी अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार, माझं नाव सुदर्शन रामराव हुडगीर, सहाय्यक शिक्षक व तथा उपमुख्याध्यापक स्वर्गीय सुधाकरराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ. आदरणीय माझे सहकारी मित्र विज्ञान शिक्षक तथा गणित शिक्षक हर्षदीप कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून छोट्या छोट्या वस्तूंपासून किंवा घरगुती वस्तूंपासून कशा प्रकारे आपण गणितीय संकल्पना समजून घेऊ शकतो आणि त्याचा अध्ययनामध्ये कशा प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो यासाठी अनमोल मार्गदर्शन केलं आणि माझं सुद्धा थोडंफार सहकार्य त्यांना लाभलं. त्याबद्दल मी या कार्यामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी अर्जुन टीमचं, माझ्या विद्यार्थ्यांचं आणि आदरणीय सरांचं त्या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.